कुणी किती पण काय सांगून देत, रोहिणी आंबेडकरांची सीट प्रचंड मतांनी निवडून येणार. हवा आंबेडकर साहेबांचीच, दुसऱ्याची हवा आम्हाला काय घ्यायची गरज नाही. आंबेडकरांच्या अपोजिटचा माणूस असून सुद्धा 2 मिनिटं स्टॉप करा. नाही आंबेडकरांच्या अपोजिटचा माणूस असून सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी जो विकास केलाय तो विकास आजपर्यंत कुठल्याही आमदारानं केलेला नाही. नाही अगदी म्हणजे ह्या विभागाला आंबेडकरांच्या शिवाय पर्याय नाही. फक्त जनतेतून येणारे जे आहेत ते फक्त आंबेडकर साहेबच आहेत. सर्वसामान्य जनता जी आहे प्रत्येक गावातली त्यांची ताकद ही आंबेडकरच आहे. गोदरगड, आजरा, राधानगरी या तालुक्याचा सुद्धा इतका विकास केला आहे की बघाय नको इतकं. कामं चांगली आहेत, माणसं चांगली आहेत. 90% त्यांचंच वारं या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आहे. विरोधक काय पण सांगायचा प्रयत्न करणारच की. विरोधक देखील होते 2014च्या अलीकडे. त्यांचा विकास कामं काय आहेत हे जनतेने त्यांना दाखवून दिले. याच्यापूर्वी बरेचसे आमदार होऊन गेले पण विकास झाला असं वाटलं नाही. सामान्य माणसात रुजणारे कार्यकर्ते आमदार म्हणून रुजवत नाही. यापूर्वी सुद्धा 266 कोटीचं बोर्ड लागलं होतं आणि त्या बोर्डाच्या माध्यमातून त्या आमदारांना या ठिकाणी 10 वर्ष आमदारकी भोगून सुद्धा विकास करता आला नाही. आंबेडकर सणांच्या शिवाय इथं पर्याय नाही. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जे काही तालुके आहेत त्या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये आपण जातोय, तिथल्या लोकांच्या बरोबर संवाद साधतोय, त्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. आज आम्ही भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलेलो आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघातील आपण स्थानिक नागरिकांच्या बरोबर भेटणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी या गावामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये काय विकास कामं झालेली आहेत, जिल्हा परिषद सदस्य जे होते त्यांच्याकडून काही कामं झालेली आहेत का, प्रशासक होतं त्यावेळेला काय कामं झालेली आहे, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. इथं जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांकडून जरा जाणून घेऊया की इथले जे जिल्हा परिषदेचे निवडणुका ज्या काही लागलेल्या आहेत नेमकं कुणाचं वारं आहे, कुणाची हवा आहे ते जाणून घेऊया. मामा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, कुणाचं वारं आहे आणि कुणाची हवा आहे? इथं साहेब आंबेडकरांचाच वारा आहे. बर. कोण बी लढू दे, वारं फक्त अर्जुन आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांचंच वारं आहे. काम बोलतंय, ज्याचं काम बोलत नाही त्याचं शिका बोलत नाही. ज्याचं काम बोलतंय तेच माझे उमेदवार नेते आहेत. त्याच्यामुळं काम करणारा कार्यकर्ता, काम करणारा नेता, सामान्याचा कार्यकर्ता, सामान्य माणसात रुजणारे कार्यकर्ते आमदार म्हणून रुजवत नाहीत, मंत्री म्हणून नाही. 2 मिनिटात गाडीतनं उतरा म्हटलं तर उतरतात. असा कार्यकर्ता, असा नेता असावा. बाकी काय भुलभुल्ले आहे काय नाही. काम बोलते. काम म्हणताय, नेमकं काय काम केलं? रोडचं काम केलेलं आहे, हां. PSCचं काम केलेलं आहे. PSCमध्ये काही पुरवठा कमी केलेला नाही. आमदार असताना, जिल्हा परिषद सदस्य असताना अर्जुन आंबेडकरनी जे काय आमच्या मतदारसंघात जे योजना राबवलेल्या, रस्त्याचं काम असू दे, शाळेचं काम असू दे, अंगणवाडीचं काम असू दे, नोकरदारांचं काम असू दे, सामान्य जनतेचं काम असू दे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, एक सामान्य शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि आनंद दिघे साहेबांचा 1990पासून शिवसैनिक आहे. त्याच्यामुळं मला काय भ्यायची गरज नाही आणि जे काम बोलतंय त्याच्यामुळं उमेदवारी त्यांची निश्चित आहे आणि मतदारसंघात कायापालट केल्यामुळं त्यांचे विजय निश्चित आहे. म्हणजे एकंदरीत हवा कुणाची? हवा आंबेडकर साहेबांचीच, दुसऱ्याची हवा आम्हाला काय घ्यायची गरज नाही. हवा बघायची काय गरज नाही आणि हवा कितीही करू दे, हवा भरपूर करतात. लग्नाचा वराड जोरात असते, वाजाप जोरात असते, कारण हळद लागायच्या आधी नवरी पळते. तसं नको. निश्चित हवा आंबेडकर साहेबच एकमेव. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, माहित आहे का? माहिती आहे. काय वारं कुणाचं आहे? वारं आंबेडकरचं आहे. आंबेडकरांचं वारं आहे का हो? काय का कसं काय वारं आहे? हाय कामं चांगली आहे, सगळं चांगलं आहे त्याचं. काय कामं केलं? भरपूर कामं केली. आता ती काय मला तेवढं आठवते नाही, आठवत तसं आहे. असं आठवत पण नाही. भरपूर कामं आहेत. बर. मग ह्या वेळेला वारं कुणाचं आहे तुम्हाला वाटते? मग आंबेडकरचंच वारं आहे. आंबेडकरचं वारं होय आहे. गेल्या वेळेला सदस्य ज्या होत्या होय त्यांची कामं चांगली झालीत. झाल्यात की हं? झाल्यात की झालीत कामं? झाल्यात कामं समाधानी यायचं. आहेत होय. यावेळेला जिल्हा परिषदमध्ये बाजी कोण मारणार? आंबेडकरची आहे, रोहिणाबाई आंबेडकर. बर. काय ती गावात म्हणायला आल्यात, नाही म्हणायला आल्यात ते माप म्हणतील गावात. हं? गावात माप म्हणतील. आता आम्ही फिरायला लागले, नाही म्हणायला आले. नाही म्हणतात की पण सीट आमकाच आहे. येणार म्हणायला हो येणार की. तसंच आहे ते. कसं काय ते? अहो तसंच आहे हो. ते कामं चांगली आहेत. हं. मग
तुमचा संपर्क आहे का त्यांच्यावर? हाय की हा? हाय की कसं आहे काय याचं? हाय की आहे. मग या वेळेला वारं त्यांचंच आहे. होय होय होय. बरं, मग निवडून कोण येणार? रवीनाबाई आंबेडकर. तर हवा फक्त आंबेडकर साहेबांची आहे. इथं काम बोलते, इथं जनतेच्या सहवासात 24/7 अवेलेबल माणूस हे फक्त आंबेडकर साहेबांचं घर आहे. तुम्ही कधी सकाळी 6:30च्या तरी पुढे गेला, कधी बी असू दे, तुम्ही त्याने फोन केला तर ते तुम्हाला 24 तास उपलब्ध आहेत. तुमचे घरकुल असू दे, इतर कोणतीही कामं असू दे, गटरीची कामं असू दे, रस्त्याची कामं असू दे, ही तुम्हाला आंबेडकर साहेबांच्याकडूनच तुम्हाला करून हे घेतले जातात. तुम्ही म्हणाला 24/7 अवेलेबल असतात. युवकांसाठी काय केले काय त्यांनी? युवकांसाठी तुम्हाला इतर कोणतीही कामं असू दे, तुम्हाला युवकांसाठी कामं म्हणजे तुम्हाला घरगुती कामं असू देत किंवा तुमचं रेशन कार्डचं काम असू देत किंवा तुमची MIDC असू देत, कारखाना असू देत, तुमचं कॉलेजवर असू देत, ही सर्व कामं ही युवकांसाठी आता अवेलेबल आहेत. ही तुम्हाला 6 महिन्यात उपलब्ध होणार आहेत. युवकांनी फक्त हिची संधी साधून हिचे फायदा फक्त घेतला पाहिजे. मग ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला हवा कोणाची? हवा फक्त विकास कामं जी करणार त्यांची हवा आहे. फक्त आंबेडकर साहेबांची विकास कामं आहेत. सर्वसामान्य जनतेतून आलेली हे घराणशाही आहे. ही हुकुमशाही तर कोणत्याही प्रकारे चालत नाही. फक्त जनतेतून येणारे जे आहेत ते फक्त आंबेडकर साहेबच आहेत. दादा तुम्ही काय सांगाल? हे दादा सांगायला लागले आहेत आंबेडकरांची हवा आहे, तुम्ही काय सांगणार? आंबेडकरांची हवा तर 100% आहे का या ते मतदारसंघात. म्हणतात म्हणून 2014 पासून नाही, ते म्हणतात म्हणून तुम्ही मी म्हणाला काय? त्यांनी म्हणतात म्हणून नाही, हां. मी म्हणतोय म्हणून तुम्हाला सांगतो. हां. म्हणजे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य जनता जी आहे प्रत्येक गावातली, त्यांची ताकद ही आंबेडकरच आहे. कारण का विकास कामांच्या माध्यमातून भरपूर त्यांनी विकास कामं या मतदारसंघात केलेले आहेत. काय 2014 पासून ह्याच्या अगोदर विरोधक देखील होते 2014च्या अलीकडे. त्यांचा विकास कामं काय आहेत हे जनतेने त्यांना दाखवून दिले 2014 पासून. कुणाला जनतेने दाखवून दिले. त्यामुळं या मतदारसंघात आंबेडकरांचीच ताकद आहे आणि ह्या मतदारसंघात त्यांची जी काही वहिनींची सीट आहे ह्या मतदारसंघात 100% भरघोस मताने निवडून येणार. म्हणजे हवा कुणाचीच म्हणायची सांगा आता? मग हवा आंबेडकरांचीच आहे. MIDCतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी उमेदवारी देणारे हे फक्त महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत. तिन्ही सर्वसामान्य गावातील 12 गावातील सर्व लोकसंख्या कमी असणाऱ्या गावाला सीट देणारे एकमेव आमदार आहेत. पिंपळगावची लोकसंख्या जास्त असून त्या पिंपळगावला ह्यावेळी सीट मिळालेली नाही आहे. फक्त सर्वसामान्य कार्यकर्ता हा विकास कामावर निवडून येणार ही ग्यावी तुम्हाला देतो आणि मी थांबतो. आता म्हणायला लागलाय की MIDCतल्या एका सर्वसामान्य माणसाला तिकीट दिले आंबेडकरांनी. कोण आहे? नाव तरी सांगा. सुनील दादा किरोळकर हे 12 गावचे रहिवासी आहेत आणि सर्वसामान्य नेतृत्व करणारे गावचे फक्त कार्यकर्ते आहेत. त्यांना सीट देणारे फक्त एकमेव आमचे आमदार प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. आता गावात सध्या वारं तसं संमिश्रच आहे. बरं. काय की एकच गोष्ट मी सांगू शकतो काय की पिंपळगावमध्ये 1990 सालचा प्रश्न ग्रामपंचायत गायरांमध्ये 44 प्लॉट धारकांचा होता. परंतु त्याच्या 2021 साली मी माननीय नामदार आमचे प्रकाश आढावजी आंबेडकर यांच्यामार्फत त्यांनी 44 प्लॉट धारकांना प्लॉट मिळवून दिले. म्हणजे खंबीर नेतृत्व असं आमदार आंबेडकरांचं आहे. काय आणि गावात आम्हाला ज्यावेळेला समस्या येतात त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे जातो. आमदार सहानुभूतीपूर्वक काही अडचणी असली तरी सोडवून देतात आमच्या. काय आम्ही गावात काय आम्ही ग्रामीण भागातली माणसं लक्षात का. आता हा प्लॉट जो माझा आहे हे बघू शकता आपण पलीकडे सुद्धा की प्लॉट जो आहे तो आमदार प्रकाशराव आंबेडकरांच्या मार्फतच आम्हाला मिळालेला आहे. वातावरण जिल्हा परिषदचं कसं आहे की कोण इकडं असतोय कोण तिकडं असतोय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. काय मग आता कसं आहे 2 मिनटं स्टॉप करा. आमदार साहेबांच्या मार्फत का नाही आमच्याकडे जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या याच्यावर अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल उमेदवारांना. आता कोण उमेदवार होणार किंवा नाही ह्याची प्रचिती आपल्याला नंतर येणार आहे. म्हणजे जे ठरवतील लोक आपली किंवा आम्ही ठरवू त्या
लोकांनाच आम्ही प्रतिनिधी म्हणून पाठवणार आहे. जिल्हा परिषद म्हणा असू दे, पंचायत समिती असू दे, त्या लोकांनाच आम्ही पाठवणार आहे. बरं. आलं लक्षात का? आता गेल्या तुमच्या पाठीमागच्या ह्याच्यामध्ये कोण तुमचे जिल्हा परिषद सदस्य होते कुठे? तुमच्या ह्या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात? आमच्याकडे पिंपळगावमध्ये अर्जुन आबिटकर सर होते. बरं, काय कामाचं काय त्यांचं ते कामं केलेत त्यांनी, कामं केलेत. आता हा समोर आपला रस्ता जो दिसतोय काय, हे सगळं रस्ते वगैरे, पाण्याची सुविधा सुद्धा, म्हणजे आपलं पाण्याची सुविधा ग्रामपंचायतला लागतेच. मग ते जॅकवेल मंजूर करणं, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आलं लक्षात का? आम्ही कसं अर्जुन सरांच्याकडे जरी गेलो मी तरीसुद्धा म्हणतात ते, काका काय अडचण असली सांगा, आम्ही तत्पर आहे. आता इथं आमच्या मराठी शाळा आहे, मराठी शाळेसाठी सुद्धा आमदार साहेबांनी निधी दिला. काय पुन्हा इथं ग्रामीण रुग्णालय केलं, त्या ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा भरीव सहकार्य केलेलं आहे त्यांनी, जेणेकरून ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यातील लोकांच्या ज्या दवाखान्याच्या गरजा असतात त्या त्यांनी इथं सोडवलेल्या आहेत. कसं आहे की कोणती गोष्ट असू दे, आपण शासन दरबारी मागणं मान्य करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असू देत, किंवा तालुका पंचायत असू देत, किंवा ग्रामपंचायत असू देत, किंवा मंत्री असू देत. आता आम्ही आमदार साहेबांनी मला तर इतकं सहकार्य केलेलं आहे, मलाच असं म्हणत नाही मी, आमच्या पिंपळगावला अख्ख्या किंवा गावाचा विषय, गावाचाच नाही, बोदरगड तालुक्याचा सुद्धा विकास केलेला आहे त्याने. बोदरगड, आजरा, राधानगरी या तालुक्याचा सुद्धा इतका विकास केला आहे की बघाय नको इतका. आलं लक्षात का? आणि कसं म्हणजे काय, असं कोणाचं वर्चस्व किंवा लोकांचं कसं असतं, हां, मग इलेक्शन आल्यावर लोकांचं वारं वेगळंच असतं. खाऊ तिकडे गाऊ, मग वारं वेगळं असते. मग वारं आता सध्या कुणाचं दिसतंय तुम्हाला? नाही, आमच्या आमदार साहेबांचंच वारं येणार. जिल्हा परिषद पंचायत समितीला आमदार साहेबांचंच येणार. आलं लक्षात का? कसं आहे आता हे इकडली बाजू जागा दिसते का सगळी, हे गायरांमधली जागा. इथं आता 44 लोकांनी प्लॉट वाटप केलेला आहे. 1990 सालचा प्रश्न होता तो. 90 सालचा प्रश्न, 1990 सालचा. मग तो प्रश्न फक्त कसं झालं, गाव आमदार साहेबांच्या पाठीमागं मी लागलो. बर, आमचे पत्रकार घोडके काय मेडिकल लागून तुम्ही हा प्रश्न निकाली काढला, आम्हीच काढला. आमदार साहेबांनी लागलीच प्रांतांना, कलेक्टरना, तहसीलदारांना मिटिंगा घेऊन प्रश्न सोडवला. आलं लक्षात का? म्हणजे आम्ही आता मी त्यावेळेला राहायला गारगोटीतच होतो. काय त्याच्यामुळं आमदार साहेबांचं घर काय, आम्ही जाता आता गाडीवरून गेलो की लागलीच, अध्यक्ष आमच्या प्रश्नाचं काय झालं, सारखं नुसतं रोज तेच. काय सारखं नुसतं तेच करायचं आम्ही. म्हणजे या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हवा त्यांची हवा आहे, आमदार साहेबांचीच हवा आहे. काय गावात वारा आहे, कुणाची हवा आहे? आंबेडकर सर. का बरं? कामं चांगली आहेत, माणसं चांगली आहेत. मंत्री म्हणा त्यांचं, किंवा सर म्हणा. काय कामं झालेत, काय असं म्हणताय? चांगले आहेत म्हणजे नेमकं काय काय कामं म्हणजे त्यांचं लोकमत चांगलं आहे. गावाबद्दल म्हणा किंवा भागाबद्दल कामं चांगली आहेत. कुठले बी काम असू देत, कुठले मंदिरचं असू देत, रस्त्यांचं असू देत, गावचा विकास असू देत, एवढ्यासाठी ते पाहिजेत. आता मधी निवडणुका झाल्या नाही मध्यंतरीच्या काळात, प्रशासक होतं, प्रशासकाचं काम कसं होतं? त्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य नव्हते कोण, त्यावेळेला प्रशासन होतं. प्रशासनाचं काम चांगलं होतं का? नाही काय झालेलं. मग 2 वेळेला सदस्य वहिनी होत्या, आंबेडकर वहिनी होत्या, काम कसं होतं ते चांगलं होतं.
काय एखाद दुसरं काय एखादं चांगलं काम केलेलं माहीत आहे का कुठली काय चांगलं काय केले गावात काम? म्हणजे त्यावेळी काय मी इथं नव्हतो काय, पण लोक म्हणतात काम चांगलं होतं आंबेडकर वहिनींनी वगैरे किंवा परेट वहिनींनी चांगली कामं केलं. मग तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची आता? आंबेडकर वहिनींची. मामा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेत, हो. कुणाचं वार आहे तुमच्या मतदारसंघात? तसं पाहिलं तर आज या ठिकाणी गेली 10 वर्षे माननीय प्रकाश आंबेडकर पालकमंत्री यांनी संपूर्ण भागाचा विकास केला असून जवळजवळ आज 90% त्यांचंच वारं या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आहे. आणि यापूर्वीसुद्धा त्यांचीच भावजय म्हणजे अर्जुन आंबेडकर यांचीच पत्नी जिल्हा परिषद मतदारसंघात याच्या पूर्वीसुद्धा 10 वर्षे होती आणि आजसुद्धा ती त्या निवडणुकीमध्ये उभा आहे. तर सर्वसाधारण पाहिलं तर या जिल्हा परिषद मतदारसंघाचा जो विकास आहे तो विकास माननीय प्रकाश आंबेडकर यांनीच या 10 वर्षामध्ये केला. याच्यापूर्वी बरेचसे आमदार होऊन गेले पण विकास झाला असं वाटलं नाही. आणि आज जर सर्व दृष्टिकोनातनं जर पाहिलं, आरोग्य म्हणा, शिक्षण म्हणा किंवा आपले रस्ते म्हणा, म्हणजे हा जो विकास आहे बालकल्याणाचा विकास जो आहे तो सर्व विकास जवळजवळ आंबेडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आलेला आहे. आणि जिल्हा परिषदमध्ये त्यांची भावजय असल्यामुळे म्हणजे अर्जुन सरांची पत्नी असल्यामुळे जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा विकास इथं भरपूर झालेला आहे आणि यापुढं सुद्धा त्यांचंच वारं जवळजवळ या ठिकाणी दिसतंय. काही लोक म्हणतात की अजून कामं झालेली नाही आहेत. हां, अजून कामं झालेली नाही, त्यांनी काही अजून काही तिथं कामं म्हणावी तशी केलेली नाही आहेत. नाही, तसं प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतोय. तसं म्हटलं तर मी आज जाधव गटाचा माणूस आहे, म्हणजे आंबेडकरांच्या अपोजिटचा माणूस असून सुद्धा आज या ठिकाणी मी सांगतोय ठामपणे की आमदारांनी प्रकाश आंबेडकरांनी जो विकास केला आहे तो विकास आजपर्यंत कुठल्याही आमदारानं केलेला नाही. कारण यापूर्वीसुद्धा 266 कोटीचं बोर्ड लागलं होतं आणि त्या बोर्डाच्या माध्यमातून त्या आमदारांना या ठिकाणी 10 वर्ष आमदारकी भोगूनसुद्धा विकास करता आला नाही. त्याच्यामुळं आज जवळजवळ प्रकाश आंबेडकरांचंच वारं आहे. आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी आरोग्याचा प्रश्न म्हणा, शाळेचं म्हणा, शाळेचं शिक्षण म्हणा, रस्त्याची कामं, PWDची जी काही बांधकामं असतील, कोल्हापूर लघु पाटबंधारे तलाव असतील किंवा आपले इतर वाड्या वस्त्यावरती लाईट असेल, ती लाईटसुद्धा पुरवण्याचं काम प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या माध्यमातून आमदारकीच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि यापुढंसुद्धा ते पालकमंत्री असल्यामुळं कोणत्याही विकास निधीला ते कमी पडणार नाहीत. कारण जेवण कुणाचं जरी असलं तरी वाढपे आपला लागतोय. म्हणून या ठिकाणी जवळजवळ आंबेडकरांचंच वारं आहे आणि तेच वाढपी कुणाचा आणि ह्याच्या मतदारसंघामध्ये वारं कुणाचं? आता वाढप्यासुद्धा आपलाच आहे सरकारमध्ये. प्रकाश आंबेडकर पालकमंत्री असल्यामुळे वाढपे आपलाच आहे. त्याच्यामुळे निधी यायला काही वेळ लागणार नाही आणि त्या निधीतून ते खरोखरच जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. असे एक माझ्या अंदाजानुसार मी तुम्हाला ग्वाही देतो. कारण त्यांनी पिंपळगाव खोऱ्यामध्ये सुद्धा जवळजवळ चिकोत्रा प्रकल्प म्हणा, नागणवाडी प्रकल्प, तिथलासुद्धा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे त्या लोकांचा. आजपर्यंत कोणाला जमलं नाही पण ते आमदारांनी ते 10 वर्षामध्ये करून दाखवले. त्याच्यामुळे तिकडल्यासुद्धा लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आंबेडकर यांना आहे आणि आज ते खरोखरच एक चांगलं प्रतिनिधित्व या ठिकाणी पत्करून त्यांनी जनतेचा विकास हाच माझा ध्यास हे एक ध्येय घेऊन त्यांनी आज या ठिकाणी खरोखर विकास केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचंच वारं आहे हे ठामपणे मी तुम्हाला 90% सांगू शकतोय. दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेमध्ये पाऱ्यावर बसलेली ही काही लोक आहेत. लोकांकडनं जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, काय वातावरण आहे, कोणाची हवा आहे? अर्जुन आंबेडकर सरांची हवा आहे इकडे, रोहिणी आंबेडकर. बरं,
अर्जुन सर हा कामाचा माणूस आहे, त्यामुळे ह्या मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्लाच आहे. कुणी किती पण काय सांगून देत, रोहिणी आबिटकरांची सीट प्रचंड मतांनी निवडून येणार. आम्ही मगापासून गावात फिरतोय, लोक म्हणतात तसं काय होणार नाही. ते चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. मग एवढा कॉन्फिडन्स कसं काय तुम्ही सांगता? त्यांनी कामाच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आहे. याच्या अगोदर 2012 पूर्वी जे जिल्हा परिषद सदस्य झाले ते साठीच फक्त पिंपळावती येत होते. मतदान झाल्यानंतर निवडून आल्यानंतर ते कधीही फिरकले नाहीत. जिल्हा परिषद सदस्य कुणाला माहिती नाही, पण अर्जुन सर आणि रोहिणी मॅडम 15 दिवसातून एक वेळा ह्या भागात 100% येतात. पण अजून काही कामं झालेली नाही अशा आम्हाला काही प्रतिक्रिया आल्या. ते चुकीचे आहेत. कामं भरपूर झालेत अर्जुन काय सरांनी. कामं झालीत नेमकी? रस्ते असतील, हं. शाळेसाठी निधी असेल, काय गटर असतील, हं. ही कामं झालीत भरपूर झाले. मामा हे सांगायला काय खरं आहे काय? बरोबर आहे, बरोबर का आहे. ते म्हणालेत म्हणून तुम्ही नाही नाही नाही, अगदी म्हणजे ह्या विभागाला आंबेडकरांच्या शिवाय पर्यायच नाही, पर्यायच नाही. पर्यायच नाही. पण आम्ही तेच मगाशी मी गारगुटीसने खाली येतात, इकडे येतात, आपला हवा दाखवतात, जातात. हं. अहो आता ह्या काय ऊसाची परिस्थिती जर बघितला तर कारखाना केपी पाटला चांगला चालला ह्या भागात ऊसच जात नाही. फार अवघड समस्या आहे भागाची. नुसतं मताला तेवढं कारखान्याच्या येतात, आपलं काय मग काय करतात, काय की निवडून येतात, जातं काम चांगलं, परंतु ह्या भागातला ऊस अजिबात इकडे जातो. टोळी तर इकडे नसतीच. पण जिल्हा परिषदच्या माध्यमातून हिने कामं कोणी तुमच्या सदस्यांनी केली आहेत का काय? आमच्या रोहिणी आंबेडकरांनी पूर्ण जे त्यांच्याकडून होती त्या प्रमाणात त्यांनी कामं केली. दवाखान्यांचा विषय असेल, पूर्ण अगदी आता सुसज्ज इमारत झालेली आहे, सगळं आहे. आता शाळेला निधी दिला आहे आणि कधी संपर्क न्यायचा नाही. आणि कोणी लहान पोरगं जरी घरी भेटायला गेले तरी रिकाम्या हाताने कधी परत पाठवत नाहीत. अशी त्यांची एक हे आहे, भावना तुम्ही आहे. दवाखान्याचं म्हणालाय, पण तिथं आम्ही घेताना म्हटली की काय अशा काही सुविधा नाही आहेत कुठे तुमच्या गावातलीच लोक काही. नाही, दवाखान्यात आहेत की सुविधा आहेतच की. आता प्रॉपरच्या मॅडम तिथं MBBS मॅडम आहेत, हां. ह्या सुविधा आहेतच होते. सुविधा आहेत, सुसज्ज इमारत आहे, सुविधा आहेत. मग विरोधक काय पण सांगायचा प्रयत्न करणारच की काय. पण रोहिणी आंबेडकर सरांच्या शिवाय इथं पर्याय नाही. पिंपळावला मग गावात हवा कोणाची, तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची म्हणायची? आंबेडकर. मामा कोणाची? आंबेडकरांची. आंबेडकरांची. दुपारची वेळ असल्यामुळं काही ठराविक गावातील लोक आम्हाला भेटलीत. त्यांच्याकडून आम्ही ज्या काही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही आता पोहोचवणारच आहोत. पण या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे काही सदस्य होऊन गेले त्यांनी कामं केलीत की नाहीत, अजून काही कामं राहिलीत काय, हा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे.